असं माझं मत आहे। ही घटना मी तुम्हाला सांगतो। धाडशी पुरुष वय वर्ष 34 असं आता दिसतोय, असं दिसला का? मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो। पुतळा 10-12 मिनिटात थांबलो। मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं। आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं। लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो। वर मध्ये महादेवाचं मंदिर आहे। मी नमस्कार करायला मी थांबलो, तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले। मला काय विजय, कसं काय? काय नाही दादा, कशात तुम्ही? मला आला माझी तब्येतीवर विचारली आणि तो गेला। अजून 2 मिनिटं पुढे गेलो, तेवढाच एक आवाज आला, घोषणा अभिष्णा देत काही लोक येत होते। मी पोलिसांना विचारलं कोण आहे? वो शिवसेना वाला है, आदित्य ठाकरे, इन लोग आ रहे। अच्छा, मला एसपी ना बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे, मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना, मी ऑफिशियली पत्र दिलं होतं। त्याच्या तोंडात शब्द नाही, तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रितसर जायला पाहिजे ना। दुःखद घटना आहे, घोषणा हे आमचे जो टकराएंगा वगैरे वगैरे घोषणा देत। तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे। मग मी ते रूप पाहिलं, मी एसपी साहब ये नहीं जाएंगे वापिस। क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकुम आहे की आपण नाही बोललो तर नाही जा। 2 तास जागेवर बसले, 2 तास। मधून मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा। काय बोलत असेल मला माहिती आहे। मग आमचे जयंत पाटील मित्र आले, दादा मोठं मन करा ना। मला कशासाठी करू, माझं काय चुकलं सांग? मी या रस्त्याने सरळ चाललो, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला? मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड। मी बोला सोडणार। मग जयंत पाटील तिसऱ्यांदा आला, दादा जाऊ दे ना प्लीज एक। मी जयंत मी परवानगी देईन, या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची, वर मान नाही, खाली मान करून। आणि वर मान केली काय झालं मी जबाबदार नाही, नाही नाही मी जबाबदारी घेतो, जा। आणि मग एक एक असे जात होते, अशी मान नव्हती, अशी होती तू जाताना हाय। आणि काय काय बोलतो, एका 34 वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी 42 वर्षाच्या पोराला त्यांच्या 72 वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं। हीच दहशत असते जंगलात वाघाची। कशाची वाक्याची तशी काही जोड नाही। आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मराठी, बाप बी बोलत नाही, मुलगा म्हणतात, बाप म्हणत नाही, शिवी म्हणतात। आमच्याकडे कानफडात मारतात बाप म्हटलं तर, शिवी समजतात। वडिलांना वडील, बाप नाही, दहशत असते। हीच दहशत कबूल करतो, वाघाची दहशत तो कबूल करतो। आणि आतमध्ये मात्र तिथून कोंबड्या काढल्या असत्या, तिथून आता खिशातून कोंबड्या फिरवतो का? काही बोलतो म्हणजे मनाला येईल तेवढं। श्रावण आहे ना तर खिशातून कोंबड्या पण बाहेर काढल्या असत्या। काय हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता। मोदींना माफी कशासाठी मागितली? महाराजचा पुतळा पडला म्हणून, पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली? उद्धव तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानबद्दल बोलण्याची, लायकी नाही। तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत तुझ्या लहानपणापासून। अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला किंवा उद्धवचं काम आहे करा, हे काम एवढं सांगायला या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते। पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर, तो उद्धवकडे गेले, माझी ओळख नव्हती, की राणे साहेबांची ओळख होती, तुम्ही जरा सांगा। मिलिंद नार्वेकरनी पैसे आमच्या
रवी शेंडगेकडून घेतले 3 लाख रुपये कोण करायचे?